नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मृत्यूची सुरुवात पोटातून होते, आतड्यांना सडण्यापासून वाचवायचे कसे, बाळूमामांनी सांगितलेली सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती या व्हिडिओवरती जर नवीन आहात तर या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो. नमस्कार भक्तांनो. संत ब्रह्मांडनायक बाळूमामांच्या विचारामध्ये शरीराला देवाचं मंदिर मानलं जातं. त्यांनी अनेक वेळा लोकांना सांगितलं की माणसांच्या रोगाची सुरुवात बहुतांश पोटातून होते. पोट बिघडलं की मन अस्वस्थ होतं भक्तांनो, रक्त अशुद्ध होतं, शरीरात आळस वाढतो आणि हळूहळू अनेक विकार जन्म घेतात. म्हणूनच ते नेहमी साधं सात्विक आणि पचायला हलका न खाण्यावर भर देत असत. आतडं स्वच्छ तर शरीर बलवान हा त्यांचा मुख्य संदेश मानला जातो. गावोगाव भक्तांनो फिरताना ते लोकांना सांगायचे की जिभेच्या चवीसाठी खाल्लेलं अति तेलकट, शिळं आणि रासायनिक अन्न शरीराला आतून कुमकुवत करतं. बाळूमामांच्या या कथांमध्ये अनेकदा असा उल्लेख येतो की भक्तांनो, सकाळची सुरुवात शुद्ध पाण्याने करावी, पहाटे उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे, शरीराला वेळेवर शौचाची सवय लावणे आणि दिवसाची सुरुवात शांत मनाने करणे हे पोट निरोगी ठेवण्याचे पहिले नियम मानले जातात. त्यांच्या मते जेव्हा भक्तांनो माणूस वेळेवर मलविसर्जन करत नाही तेव्हा शरीरात साचलेली घाण हळूहळू विषासारखी काम करू लागते. म्हणून भक्तांनो आतड्यावर ताण येतो आणि अनेक विकार निर्माण होतात. ते नेहमी म्हणत की अन्न हे औषध आहे. भाकरी, ताक, मूग, तांदूळ, ताज्या भाज्या, घरचं लोणी, तूप आणि नैसर्गिक अन्न शरीराला शक्ती देतं. पण सतत बाहेरचं जास्त मसालेदार, रात्रभर ठेवलेलं किंवा वारंवार तळलेलं अन्न खाल्लं तर भक्तांनो आतड्याची शक्ती कमी होते. बाळूमामा साधेपणाला महत्त्व देत ते सांगायचे की पोट भरून नव्हे तर थोडं कमी खावं, कारण अति खाल्लं की पचन मंद होतं आणि शरीरात जडपणा वाढतो. त्यांच्या विचारानुसार राग, मत्सर, भीती आणि सततची चिंता ही सुद्धा पोट बिघडणारी कारणं आहेत. ते लोकांना सांगायचे की मन शांत असेल तर पचन व्यवस्थित होतं भक्तांनो. म्हणून नामस्मरण, देवभक्ती, प्रार्थना आणि चांगले विचार यांना त्यांनी औषधा इतकंच भक्तांनो महत्त्व दिलं. मन स्वच्छ तर रक्त स्वच्छ, रक्त स्वच्छ तर शरीर निरोगी असा त्यांचा संदेश लोकांमध्ये भक्तांनो प्रसिद्ध झाला. बाळूमामांच्या परंपरेत ताकाला खूप महत्त्व दिलं जातं. दुपारच्या जेवणात ताक घेतल्याने पचन सुधारतं, शरीरातील उष्णता कमी होते आणि भक्तांनो आतड्यांना आराम मिळतो असं मानलं जातं. त्याचप्रमाणे हळद, जिरे, ओवा, लसूण आणि आलं हे नैसर्गिक औषध मानले जातात. गावातील लोकांना ते सांगायचे की रोजच्या जेवणात या गोष्टी असल्या तर शरीर अनेक विकारांपासून दूर राहतं भक्तांनो. ते रात्र जागरण टाळायला सांगतं, कारण उशिरापर्यंत जागल्याने पचनशक्ती मंदावते आणि शरीराची दुरुस्ती होण्याची प्रक्रिया भक्तांनो बिघडते. लवकर झोपणं आणि सूर्योदयाच्या आधी उठणं हे शरीराला नवसंजीवनी देतं भक्तांनो, असं आपले श्री ब्रह्मांडनायक बाळूमामा सांगायचे. पहाटे चालणं, शेतात काम करणं आणि शरीराला घाम येईल अशी हालचाल करणं हे पोट आणि आतडी निरोगी ठेवण्याचे मोठं भक्तांनो साधन आहे, असं आपले बाळूमामा
त्यांना भक्तांना सांगायचे. बाळूमामांच्या अनेक भक्तकथांमध्ये उपवासाचंही महत्त्व दिलं. अधूनमधून साधा उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि पचन संस्थेवरचा ताण कमी होतो असं मानलं जातं की. पण भक्तांनो, त्यांनी कधीही शरीराला त्रास देणारा अति उपवास सांगितला नाही. संयम आणि संतुलन यावर त्यांचा भर होता. भक्तांनो, ते लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत. दारू, तंबाखू, गुटखा आणि शरीराला हानी पोचवणाऱ्या सवयी आतड्यांना कमकुवत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात असं ते भक्तांना सांगायचे. जिभेची वाईट सवय शेवटी शरीराचा नाश करते, हे बाळूमामांचं वाक्य अनेक भक्त सांगतात. भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीत गायीची सेवा आणि सात्विक जीवन यालाही महत्त्व आहे. ते मानायचे की निसर्गाशी जोडलेलं जीवन माणसाला निरोगी ठेवतं. रासायनिक पदार्थापासून दूर राहून नैसर्गिक अन्न, शुद्ध पाणी आणि साधं जीवन हेच दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे. भक्तांनो, आजच्या काळात वैद्यकीय विज्ञानही सांगतं की आतड्याचं आरोग्य संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं आहे. फायबरयुक्त अन्न, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे पचन संस्था चांगली राहते. मात्र गंभीर त्रास, सततची पोटदुखी, रक्तस्राव, वजन कमी होणं किंवा दीर्घकाळ बद्धकोष्ठता असे लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बाळूमामांच्या शिकवणीती शरीराची काळजी घेणं आणि योग्य उपचार करणं हेच धर्म मानलं जातं. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या शरीराची सुरक्षितता आपणच ठेवू शकतो. भक्तांनो, तसेच बाळूमामांच्या अनेक जुन्या कथांमध्ये असा उल्लेख आढळतो की माणूस स्वतःच्या हाताने स्वतःचं आरोग्य घडवतो किंवा बिघडवतो. ते म्हणायचे की शरीरातील आतडी ही फक्त अन्न पचवणारी नसून ती संपूर्ण शरीराची मुळं आहेत. झाडाची मुळं कुजली तर झाडं बाहेरून हिरवं दिसलं तरी आतून सुकायला लागतं. भक्तांनो, तसंच माणसाचं शरीर असतं. म्हणून ते लोकांना नेहमी सांगायचे की पोटावर अन्याय करू नका. बाळूमामांच्या शिकवणीत भूक लागली तेव्हाच खा याला खूप महत्त्वाचं होतं. ते म्हणतात की वेळ न बघता सतत खात राहिलं तर आतड्यांना विश्रांती मिळत नाही. शरीरात जुना अन्न कचरा साठतो आणि पचनशक्ती मंदावते. गावातील लोकांना ते सांगतात की खरी भूक आणि जिभेची इच्छा यात फरक ओळखा. कारण चवीसाठी वारंवार खाल्लेलं अन्न शरीराला हळूहळू कमकुवत करतं. त्यांच्या मते जेवताना मन शांत असणं अत्यंत गरजेचं आहे. रागात चिंता करत किंवा घाईघाईने खाल्लेलं अन्न शरीराला नीट लागत नाही. ते अनेकदा सांगायचे की अन्न खाताना देवाचं स्मरण करा, कारण शांत मनाने खाल्लेलं साधं अन्न सुद्धा शरीराला अमृतासारखं काम करतं. मित्रांनो, भक्तांनो, म्हणून जुन्या काळी लोक जमिनीवर बसून हळूहळू जेवत असत. मित्रांनो, आणि हेच पचनासाठी चांगलं मानलं जायचं. बाळूमामांच्या परंपरेत ऋतूनुसार आहार बदलण्यालाही महत्त्व होतं. भक्तांनो, उन्हाळ्यात ताक, लिंबू पाणी, कांदा आणि हलकं अन्न शरीराला थंड ठेवतं असं मानलं जायचं. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होते म्हणून जास्त तेलकट आणि दूषित अन्न टाळायला सांगितलं जातं असे. भक्तांनो, हिवाळ्यात तूप, बाजरी, लसूण आणि उष्ण पदार्थ शरीराला ताकद देतात असं ते मानत. म्हणजेच मित्रांनो, भक्तांनो, निसर्गाशी जुळवून घेतलेला आहार आतड्यांना मजबूत ठेवतो असा त्यांचा विश्वास होता. ते लोकांना वारंवार सांगत की अति औषधांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक छोट्या त्रासांसाठी
गोळ्या घेत राहिले तर शरीराची नैसर्गिक ताकद कमी होते. त्याऐवजी जीवनशैली सुधारा, झोप व्यवस्थित घ्या, चालणं वाढवा आणि साधं अन्न खा. हेच खरं औषध आहे असं आपले बाळूमामा आपल्याला सांगायचे, भक्तांना सांगायचे. बाळूमामा स्वच्छतेवरही खूप भर देत असत. ते सांगायचे की घाणेरडं पाणी, अस्वच्छ भांडी आणि दूषित अन्न हे पोटाच्या रोगाचं मोठं कारण आहे. त्यामुळे हात स्वच्छ धुणं, ताजं अन्न खाणं आणि घराभोवती स्वच्छता ठेवणं हे मित्रांनो, भक्तांनो, आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहे, आवश्यक आहे भक्तांनो. त्यांच्या मते बाहेरची घाण जितकी धोकादायक आहे तितकीच मनातील घाण ही धोकादायक आहे भक्तांनो. म्हणून ते लोकांना दोष, लोभ आणि वाईट विचार दूर ठेवायला सांगत होते. त्यांच्या काही भक्त कथांमध्ये असेही सांगितलं जातं की बाळूमामा लोकांना जमिनीशी जोडलेलं जीवन जगायला सांगत होते. दिवसभर बसून राहणं शरीरासाठी वाईट आहे असं ते मानायचे. चालणं, श्रम करणं, शेतात काम करणं किंवा शरीर हालचालीत ठेवणं यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि शरीरातील घाण बाहेर पडण्यासाठी मदत होते मित्रांनो. ते म्हणायचे की सूर्यप्रकाश हा मोठा वैद्य आहे. सकाळचा कोवळा सूर्य शरीराला ऊर्जा देतो आणि शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालायला मदत करते. म्हणून पहाटे उठून चालणं, प्राणवायू घेणं आणि निसर्गात वेळ घालवणं हे पोट आणि मन दोन्हीसाठी चांगलं आहे असं आपले संत बाळूमामा सांगायचे. बाळूमामा यांच्या विचारामध्ये गाईच्या दुधापेक्षा ताक आणि साधं अन्न अधिक महत्त्वाचं आहे. कारण ताक पचन प्रक्रिया सुधारायला मदत करते, शरीरातील उष्णता कमी करतं आणि आतड्यातील संतुलन टिकवायला मदत करतं असा लोकविश्वास होता. अनेक भक्तांनो, अनेक मित्र आजही जेवणानंतर ताक घेण्याची सवय पाळतात. त्यांच्या मते उपाशी राहणं वाईट, पण अति खाणं त्याहून वाईट भक्तांनो. शरीराला जितकी गरज आहे तितकंच खाणं हा आरोग्याचा मोठा नियम आहे. ते म्हणायचे की जिभेवर नियंत्रण म्हणजे अर्धा रोग दूर करणं. ते म्हणायचे की जिभेवर नियंत्रण म्हणजे अर्धा रोग दूर. कारण शरीराला त्रास देणाऱ्या अनेक सवयी सुरुवातीला सुख देतात पण शेवटी रोग निर्माण करतात. बाळूमामांच्या विचारानुसार, बाळूमामांच्या शिकवणीनुसार आणखी एक महत्त्वाची भक्तांनो गोष्ट म्हणजे कृतज्ञता. बाळूमामा सांगायचे की अन्नाबद्दल आदर ठेवा, अन्नाबद्दल आदर ठेवा. अन्न वाया घालवू देऊ नका. शांत मनाने देवाचं स्मरण करून खाल्लेलं अन्न शरीरालाही चांगलं लागतं आणि मनालाही समाधान देतं. त्यांच्या मते समाधान आणि संयम हेच दीर्घ आयुष्याचं भक्तांनो खरं रहस्य आहे. भक्तांनो, शरीराची काळजी घ्यायची असेल तर या मी तुम्हाला बाळूमामांचे जे काही विचार सांगितलेले आहेत याकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळूमामांच्या मते शिळं अन्न शरीराची शक्ती कमी करतं. पूर्वीच्या काळी लोक ताजं अन्न बनवून खात असत, कारण जास्त वेळ ठेवलेलं अन्न हळूहळू आपली नैसर्गिक ऊर्जा गमावत असं मानलं जातं. बाळूमामा म्हणायचे की जिवंत अन्न खावा, म्हणजे ताज्या भाज्या, फळं, धान्य आणि घरचं साधं जेवण हे खावं. ते लोकांना पाण्याचं महत्त्वही समजावून सांगत. दिवसभर थोडं थोडं पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे, पण जेवताना खूप पाणी पिऊ नये असं ते सांगत. कारण त्यामुळे पचनशक्ती मंदावते असा त्यांचा विश्वास होता. पहाटे रिकाम्या पोटी पाणी पिणं शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत करतं असं बाळूमामा सांगतात भक्तांनो. बाळूमामाच्या विचारानुसार संयम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.
ते सांगायचे की कोणतीही गोष्ट अति झाली तर ती शरीराला हानी पोचवते. अति खाणं, अति झोपणं, अति राग करणं किंवा अति चिंता करणं हे सगळं शरीरातील संतुलन भक्तांनो, शरीरातील संतुलन बिघडवतं. आतड्याचं आरोग्य टिकवायचं असेल तर जीवनात संतुलन आवश्यक आहे असं बाळमामा सांगत. भक्तांनो, त्यांच्या काही भक्तांच्या कथांमध्ये असं सांगितलं जातं की बाळमामा लोकांना जमिनीवर बसून जेवायला सांगत, कारण त्यामुळे शरीराची बैठक योग्य राहते आणि पचनक्रिया सुधारते असा लोकविश्वास होता. तसेच जेवताना घाई करू नका, प्रत्येक घास नीट चावून खा, कारण अर्धपचन तोंडातच सुरू होतं असं ते सांगतात. ते लोकांना सांगत की प्रत्येक ऋतूत शरीर शुद्ध करण्यासाठी काही दिवस साधं अन्न घ्या. मुगाची खिचडी, ताक भाकरी, भाज्या आणि हलका आहार शरीराला विश्रांती देतो. सतत जड अन्न, तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीर दमवायला लागतं. त्यामुळे काही दिवस साधेपणाने राहणं ही सुद्धा शरीर सेवाच आहे असं ते मानतात. बाळमामांच्या संदेशानुसार, बाळमामांनी सांगितलेल्या विचारानुसार भक्तांनो, शरीरात शिक्षा देऊ नका. शरीराला त्यांची सेवा करा, कारण हे शरीराचं देवभक्तीचं साधन आहे. शरीर निरोगी असेल तर मन भक्ती लागतं. भक्तांनो, कामात ताकद राहते आणि आयुष्य शांततेत जातं. म्हणून ते म्हणायचे की साधं खावा, शांत राहा, काम करा, कष्ट करा आणि देवाचं नामस्मरण करा. यातच आरोग्याचं खरं रहस्य दडलेलं आहे. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळमामांचे विचार, बाळमामांचे आयुर्वेदिक विचार, शरीराबद्दलचे विचार, चमत्कार बाळमामांचे आणि जे काही दैवी संदेश असतील ते ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि भक्तांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. जय बाळमामा. बाळमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.